नमस्कार सायली. खूप खूप स्वागत आहे आजच्या मेंटरशिप सेशनमध्ये. नमस्कार सर. जसं की तुम्हाला माहितीच आहेत, आपल्यासोबत आहेत अपूर्व पुराणिक मॅडम. काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षापासून या कार्यरत आहेत आणि या आपल्याला आजच्या सेशनमध्ये आपल्यासोबत असणार आहेत. ओके सर. सायली, आपण का कंबाईंड एक एक मुद्द्यावर आता बोलूयात. अपूर्वा मॅडम, यांची शीट आपल्या समोर आहे. सायलीबद्दल मला थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की त्या एका लहान बाळाच्या मम्मी आहेत अच्छा. आणि ओके. महाराष्ट्रातल्या अनेक लाखो महिला ज्या आहेत त्यांच्यासारखंच त्यांच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी जसं तुम्ही म्हटलं, राईट. तर एक स्पेशल आणि मोठी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी त्या सांभाळत त्या प्रिपरेशन करतायत. नक्कीच. त्या येस. हिशोबाने त्यांना जे काही एक्सरसाइज म्हणा किंवा बॉडीली ऍक्टिव्हिटीज म्हणा, त्या तुम्ही थोडंसं त्यांना सांगा. अच्छा, अच्छा. ओके, निश्चित सायली, मी आता समजू शकते की तुम्हाला तुमच्या घराच्या ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि येस. त्या पूर्ण करून किंवा त्या सांभाळून अभ्यासाचे प्रिपरेशन करता यासाठी तर तुमचे खूप खूप पहिलं प्रथमतः अभिनंदन. मग सध्या सायली, पुढे जाण्यापूर्वी तुमचं एकदा मला थोडक्यात रुटीन कळू शकेल का? 2.5 वर्षाचा मुलगा आहे माझा. अच्छा. हा. आणि त्याचा असा आहे की म्हणजे तो झोपेचा प्रॉब्लेम आहे त्याला थोडासा. अच्छा. अच्छा. म्हणजे असं नाही की म्हणजे झोपतच नाही, पण मी नसेल शेजारी तर त्याला लगेच समजतं. ओके. ओके. त्याच्यामुळे हा, मग तो इश्यू असा आहे की मी जेव्हा उठेल, मी 4 वाजता जर पहाटे उठले तर तो उठतो. ओ. मी 6ला उठेल तर 6ला उठतो. त्यामुळे मला त्याची पूर्ण झोप होईपर्यंत 8 पर्यंत झोपावंच लागतं. अरे बापरे. ओके. ओके. हा, ओके. मग असा इश्यू आहे. मग त्यामुळे मी काय करते का रात्री मी 1:30-2 वाजेपर्यंत लेक्चर्स करते. अच्छा. म्हणजे त्याच्या अच्छा. शेजारी झोपून मी व्हिडिओ लेक्चर्स करते, कारण तिथून हालायला नको म्हणून. अच्छा. मग अच्छा. मी रात्री 10 ते 2 किंवा 1:30 पर्यंत मला जेवढं पॉसिबल आहे, मी ज्या काही अच्छा. कन्सेप्ट मला समजत नाहीयेत, कारण अच्छा. माझं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, तर मग सपोज की अच्छा. इकोच्या काही कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्च्युअलच आहेत किंवा जॉग्रफीच्या आहेत, तर मग त्यांचे मी एक लिस्ट करते दिवसाच जेव्हा ओके. लायब्ररीत असते. आणि अच्छा. ते मी व्हिडिओज वॉच लेटर मध्ये करून युट्यूबला ते संध्याकाळचे मी कम्प्लीट करून घेते. ओके. आणि ओके. ओके. सकाळी मी 8 ते 9 मध्ये जे काही असेल सकाळचं तेवढं करून मी 9 वाजता लायब्ररीत जाते. बर. इथे लायब्ररी 9लाच ओपन होतात. आणि ओके. बाकीच्या आहेत काही तर 10ला होतात, पण 9च्या अगोदर होत नाहीत. आणि मग त्यामुळे मी असं शेड्यूल बनवलंय, तर मग मी 9 ते 1 पर्यंत असते लायब्ररीमध्ये. अच्छा. आणि नंतर मी 1 ते परत 4 पर्यंत बाळासोबत असते. अच्छा. आणि 4 ते 7 परत 3 तास मी जाते. अच्छा. अच्छा. हा, आणि मग 7 ते 10 परत त्याच्यासाठी टाइम असतो. मग तो जेव्हा अच्छा. 10 वाजता झोपेल, तिथून पुढे मी लेक्चर्स पाहते. मग मी सकाळचं जे 9 ते 1 चा जो सेशन आहे, हम्म. त्याच्यामध्ये मी साधारण 12 पर्यंत जीएस करते. अच्छा. एक 11 वाजता 10 मिनिटाचा ब्रेक घेते आणि बारा हम्म. पर्यंत जीएस करते, आणि 12 ते 1 मी डेली करंट करते. अच्छा. कारण अच्छा. एवढं मला सलग नाही जीएस वाचू वाटत, त्यामुळे मी 12 ते 1 करंट करते. अच्छा. आणि संध्याकाळचा मी दुसरा जीएस करते, जो म्हणजे सायन्स वगैरे असा असेल जो बोरिंग नसेल. अच्छा. फिजिक्स, न्यूमरिकल्स किंवा केमिस्ट्री वगैरे असं मी 4 ते 7 मध्ये करते. सायन्स मी डेली ठेवलेला आहे. मी असं सायन्स एका आठवड्यासाठी किंवा 10 दिवसासाठी नाही ठेवला. मी अच्छा. असं सायन्स डेली ठेवलेला आहे टाइम टेबल मध्ये. जसा बर. करंट ठेवलाय, सायन्स ठेवलाय, आणि ज्या कन्सेप्ट समजत नाही त्याचे व्हिडिओ, आणि एक हम्म. जीएस प्रॉपर, असं अच्छा. रुटीन ठेवलं. अच्छा. अच्छा. ओके. सो तुमचं खूपच व्यस्त शेड्यूल आहे सायली, आणि पहिले तर तुम्हाला खूप छान शाब्बासकी की तुम्ही तुम्ही इतकी छान तुमच्या घरची आणि बाळाची सगळी जबाबदारी सांभाळून प्रिपरेशन करताय, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ऑल द बेस्ट. एक ऍड करू इच्छितो सायली, मला पण तुम्हाला स्पेशल अभिनंदन करायचं आहे. आणि खूप जिद्द लागते या गोष्टीला, खूप डेडिकेशन लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेला सगळ्या सोयी सुविधा असून सुद्धा आणि भरपूर वेळ असून सुद्धा विद्यार्थ्यांचा आता मी बघतो आहे मेंटरशिप बॅचेसमध्ये, आणि गेल्या हो. 13 वर्षांपासून मी विद्यार्थ्यांचा अनुभव बघतो आहे की भरपूर वेळ असतो मुलांकडे, पण तरी सुद्धा वेळेचं योग्य नियोजन केलं जात नाही, किंवा ती तयारी नसते की तेवढी जिद्द नसते ते सगळं फॉलो करण्याची. आणि येस. तुम्ही हे सगळं एक बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून हे सगळं करतात, इतक्या टाईट शेड्यूलमध्ये तुम्ही आहात आता सध्या. खरंच येस. तुमचं खूप खूप अभिनंदन. फक्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही एकट्या नाही आहेत. म्हणजे तुमच्यासारख्या अशा अनेक महिला आहेत महाराष्ट्रामध्ये, स्पेसिफिकली
लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही स्वप्न स्टडीजचे ऑनलाईन बॅचेस सुरू केल्यात, तर तेव्हा 60% ही संख्या विवाहित आणि विवाहित महिलांची होती. आणि सगळ्याजणी अगदी हम्म, 1 महिन्याच्या बाळापासून तर 5 वर्षांच्या मुलांपर्यंत अशा आयांनी एमपीएससी आणि युपीएससीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या संख्येने तुमच्यासारख्या महिला आहेत. त्यानंतर याच्या अगोदरही अशा अनेक महिलांनी मुलांची जबाबदारी सांभाळून पोस्ट काढलेली आहे. तर हम्म, त्याच्यामुळे हम्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला इथून घेऊन जायची आहे की तुम्ही एफर्ट्स घेता आहात, तर तुम्ही स्वतःच्या हा. एफर्ट्सवर विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या एफर्ट्सला फळ मिळणार आहे. येस. आणि सर फक्त तुमचा यास एकच येस. एक येतं डोक्यात की आपण एवढं सगळं करत आहे, म्हणजे मी तुम्हाला पण सांगितलं की मी जॉब सोडलाय, म्हणजे मी तो एमपीएससी साठी नाही सोडलेला. ओके. मी चाइल्ड केअर साठी गॅप घेतलेला होता. ओके. आणि आता अशी कंडिशन आहे की जॉब जॉईन करायचा की हे अभ्यास कंटिन्यू ठेवायचं, कारण जॉब ऑफर्स येत राहतातच. कारण नक्कीच. हा, आय हॅड कम्प्लिटेड एम टेक फ्रॉम इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. सो येस. जॉब ऑफर्स आहेत आणि कुठेतरी चलबिचल होतं की यार आपल्या लेवलचे सगळे कमवत आहेत. आणि तो एक प्लॅन बी किंवा तुम्ही स्ट्रॉंग पॉइंट म्हणू शकता की मला तसं नाहीये बाकीच्यांसारखं की हे नाही झालं तर माझं काय होणार. म्हणजे हे बरोबर आहे. नाही झालं तरी मी एका आठवड्यामध्ये मी कुठेतरी जॉईन होणार आहे नक्कीच. आणि नक्कीच. चांगल्याच ठिकाणी जॉईन होणार आहे. पण फक्त असं वाटतं की हे हे जे काही शेड्यूल आहे, हे याच्यामध्ये खूप सारा सॅक्रिफाईस आहे. म्हणजे अगदीच. फॅमिलीचं पण आहे, हजबंडचं पण आहे, आणि सगळ्यात जास्त बाळच आहे माझ्या. बरोबर बरोबर, आहे. अगदी बरोबर. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या हस्बंडचं पण अभिनंदन करायला मला माझी इच्छा आहे की कधी शक्य झालं तर त्यांच्याशी मला फोनवर बोलायला आवडेल. की खूप येस. मोठं सपोर्ट सिस्टीम असते, म्हणजे हस्बंडचा सपोर्ट हो, असणं या सगळ्या ते गोष्टींमध्ये. त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे करून घेतलंय त्यांनी माझ्यासाठी. हम्म. आणि मी जेवढा वेळ लायब्ररीमध्ये असते तेवढा वेळ ते त्याला सांभाळतात. बरोबर. आणि त्यांचे जे काही कॉल्स असतात ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत ते मॅनेज करतात. नक्कीच. मग नक्कीच. आमचं लिटरली संध्याकाळची रात्रीचं 2 जे आहे तेच आमचं झोपायचं टाइम आहे दोघांचं पण. अच्छा. मग फक्त नक्कीच. एवढंच वाटतं की लाखो स्टुडंट आहेत आणि त्यातले पण बरेच पोस्ट होल्डर्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपली जागा कुठे असणार आहे? किंवा एवढे एक्सपिरियन्स पर्सन आहेत आणि त्यातली त्यात वेगळी गोष्ट ही आहे की मी त्या क्राऊड मध्ये नाहीये. मी इकडे एकटीच आहे. म्हणजे हम्म. आमच्या लायब्ररीमध्ये पण टोटल 26 स्टुडंट आहेत ना, त्यात मी एकटीच एमपीएससी वाली आहे नक्कीच. मुंबईमध्ये. तर मग हम्म. असं राहतं की ठीक आहे, आज नाही झालं उद्या बघू, किंवा बाळाला ताप आला त्यात 4 दिवस गेले, बाळाचं वॅक्सिनेशन आहे 5 दिवस गेले. आणि मग ती लिंक जर तुटली ना की मग परत पहिल्यापासून स्टार्ट करायला लागतंय. नक्कीच. बरोबर. पण मी तुम्हाला हे सांगेल सायली, तुम्हाला मी म्हणजे मोटिवेट करायसाठी हे सांगतो आहे की तुम्ही मुंबईला आहात, तुमच्याकडे फॅसिलिटीज आहेत. पण माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत की गडचिरोली, गोंदिया, भंडारा अशा सारख्या ठिकाणी राहून मुली म्हणजे दिवसभर हम्म. शेतात काम करून सुद्धा त्या संध्याकाळी एमपीएससीचा अभ्यास करत आहेत. तर तुम्हाला याच्यातून एक हो. गोष्ट घ्यायची आहे की या सगळ्या संघर्षाचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे मिळणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही हे जे सगळं करतात ना, त्याचा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही ओके. सांगू शकता की मी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मी माझा अभ्यास मी कंप्लीट केलेला आहे, मी जॉबही केलेला आहे, माझं डिग्री एक प्रतिष्ठित डिग्री माझ्याकडे आहे, आणि मला काहीतरी चांगलं काम करायचं आहे, वेगळं काम करायचं आहे, म्हणून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला आहे. सो निश्चितच चांगलं फळ असं मिळणार आहे. जसं मी सुरुवात केली सायली, की तुमच्याशी बोलताना की खूप खूप तुमचं अभिनंदन की तुम्ही खूप छान प्रकारे ही जबाबदारी पार पडताय. तर तुमच्या बोलण्यात आता तुम्ही ओव्हरवेल्म झालात, तुमच्या डोळ्यात पाणी आलं. जरी स्क्रीन ऑन नसला तरी आम्हाला आवाजावरून ती गोष्ट निश्चित जाणवली. पण सर जसे म्हणले तशी तुमच्याकडे अजून एक पॉझिटिव्ह बाब आहे जी तुम्ही सुरुवातीलाच सांगितली, की कदाचित जर 1% शक्यता आहे की जर नाही झालं बाबा आपल्या एमपीएससीत ना, तर 100% तुमच्याकडे पर्यायी मार्ग आहे. येस. बरोबर? राईट. सो अशी अनेक पॉझिटिव्ह किंवा तुमची जी फॅमिली आहे, जी सपोर्ट सिस्टीम आहे, ती खूप मोठी आहे तुमच्या आजूबाजूला. सो अनेक आपल्याकडे गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. पण मला ह्या तुमच्या डेली रुटीनमध्ये मला मान्य आहे, की सांगणं अगदी सोपं आहे आणि एका इन्फंटची आई असणं आणि एका छोट्या बेबीला सांभाळून करिअर करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये निश्चित. पण तरीही मी काही इनपुट्स द्यायची माझी इच्छा आहे, की जर सहज तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता आले किंवा अगदी डेली बेसिसवर नाही तर आठवड्यातनं 2-3 दिवस जरी तुम्ही ते इनपुट
माझे वापरू शकलात तर मला नक्कीच आनंद होईल. एक म्हणजे तुम्ही तुमच्या झोपण्याची वेळ निश्चित नाहीये, पण जसं तुम्ही म्हणता की बाळाबरोबर मला झोपावं लागतं, तशी तुमची विश्रांती होणं आणि झोप होणंही गरजेचं आहे. नक्कीच. त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला असं सांगेन, तुमचं रुटीन आणि ह्या गोष्टी लक्षात घेता तुमच्या झोपेच्या बाबतीत, विश्रांतीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका. जरी तुमची झोपण्याची वेळ निश्चित नसली किंवा तुमची जागरणं होत असली, तरी कुठेतरी तुमचं डाएट, तुमचं न्यूट्रिशन कॉम्प्रोमाइज करू नका. त्या न्यूट्रिशनकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं फटीग येणं कमी होईल किंवा हार्मोनल जे चेंजेस असतात ते कमी होतील किंवा वेळप्रसंगी चिडचिड होणं किंवा नैराश्य येणं हे जर कधी काही होत असेल, मी असं नाही म्हणत की होत असेल, पण जर काही असं थोड्याफार प्रमाणात होत असेल तर ते निश्चित तुमचं कमी होणार आहे. हा. आणि त्याचबरोबर ना मी तुम्हाला एक ब्रीदिंग एक्सरसाइज सांगते, ज्याच्यामुळे तुम्ही रात्री तो ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्हाला फक्त एक 2 ते 5 मिनिट रात्री झोपताना करायचा आहे. तो केल्याने तुम्ही जी काही झोप घ्याल ती तुमची शांत आणि काम झोप तुम्हाला मिळेल. ओके. हां. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे, तुम्हाला 1 ते 4 काउंट करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, तो घशापर्यंत घ्यायचा आहे. जर ओके. पहिल्यांदा 4 पर्यंत काउंट करून नाही जमलं, असं वाटलं की अरे आपला काय म्हणूया कपॅसिटी कमी पडते, तर तुम्ही 2च काउंट घ्या. तुम्ही हा. 1 आणि 2 म्हणून घशापर्यंत श्वास घ्यायचा आहे. 3 आणि 4 म्हणून छातीपर्यंत, फुफ्फुसांपर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि 5 आणि 6 म्हणून तुम्ही बेंबीपर्यंत, तुमच्या पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे. आणि ओके. मग नंतर स्लोली तो श्वास तुम्हाला सोडायचा आहे. असं ओके. तुम्हाला आधी जर 1 आणि 2 नंबर म्हणून शक्य असेल तर 2, 2, 2 असं करा. जेव्हा कपॅसिटी वाढेल तेव्हा 3, 3, 3 असं करा. जेव्हा तुमची अजून कपॅसिटी वाढेल तेव्हा 4+4+4 करा. यांनी काय ओके. होईल, तुमच्या शरीरामध्ये जे दिवसभरात म्हणजे तुमचं आय अजून की तुम्ही बाहेर जाता, तुमच्या अभ्यासिकेत जाण्यासाठी थोडंफार ट्रॅव्हलिंग आहे, वॉकिंग आहे किंवा तुम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही. व्यायाम करून काय होतं, की आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो, आपल्या फुफ्फुसांची हो. कपॅसिटी वाढते, आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह किंवा चांगले केमिकल्स रिलीज होतात, बरोबर? तर ह्या प्रकारच्या ब्रीथिंग एक्सरसाइजनी पण काही प्रमाणात त्या गोष्टींसाठी हेल्प होऊ शकते. ओके. आणि हे तुम्ही बेडवरती पडल्यावरती, रात्री तुमच्या बाळाच्या शेजारी असल्यावरती शांतपणे तुम्ही या जर ब्रीथिंग एक्सरसाइजची प्रॅक्टिस केलीत, तर निश्चित तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळणार आहे. आपल्याला व्यायामासाठी वेळ नाही हे गृहीत धरून आपण अशा पद्धतीचं ब्रीथिंग टेक्निक तुम्हाला दिलंय. याच्यासाठी मी एक ओके. सविस्तर व्हिडिओ बनवून या ब्रीथिंग टेक्निकचा तुम्हाला वैयक्तिक पाठवण्याचं नियोजन करते ह्या कॉल नंतर. ओके मॅडम. येस, येस. आता आपण सर मला वाटतं पुढे जाऊ. येस मॅडम, आता अभ्यासाबद्दल आपण बोलूयात. आता हा. तुमच्या शेड्यूलमध्ये आणखीन एक मला महत्वाची गोष्ट अशी वाटते की रिव्हिजनसाठी आपल्याला वेळ काढता येत नाहीये. येस. तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही 1 तास जरी अभ्यास केला तरी हा. त्या अभ्यासाचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. सो रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघा, तुम्ही जे एफर्ट्स घेतात ना ते कुठेतरी आपल्याला पे ऑफ केलं पाहिजे त्यांनी. हो. हो. आणि तुम्ही इतका अभ्यास करताय, रात्र रात्र जागून तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स करता आहात, पण हा. एक्झामच्या हॉलमध्ये तुम्हाला हे सगळं रिकॉल होणं खूप गरजेचं आहे. सर मग या त्यासाठी शेड्यूल मध्ये रिव्हिजन्स म्हणजे कधी ठेवू, कारण तेवढा तर जीएस साठीच टाइम लागतोय आणि तेवढं पण मला वाटतं की कमीच पडत आहे अजून पण. याच्यात बघा, मी एक फॉर्म्युला असं सांगत असतो विद्यार्थ्यांना की एक हा. एक 10% टाइम तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवलाच पाहिजे तुमच्या अभ्यासातून. ओके. ओके. तुम्ही जर 1 तास अभ्यास करत असाल ना, तर शेवटचे हा. 10 मिनिटं किंवा शेवटचे 5 मिनिटं तुम्ही हम्म. याच्यासाठी काढा की तुम्ही मागच्या तासभरामध्ये तुम्ही किती कन्सेप्ट वाचल्यात, काय काय कन्सेप्ट वाचल्यात. हम्म. आणि तुम्हाला जे तुम्ही सांगितलंय की तुम्हाला 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होतं हो. एक्झाममध्ये पेपर सॉल्व्ह करताना, तर हे कशामुळे होतंय, तर आपली रिव्हिजन कमी पडते. ओके सर. ज्या क्रुशियल फॅक्ट्स आहेत त्या आपण रजिस्टर करत नाही किंवा त्या विसरून जातो. हा. तर त्याच्यामुळे आणि परत असं आहे की आपण जेव्हा अभ्यास करतो तर प्रायमरीली आपल्याला असं वाटतं की आपल्याला समजलेलं आहे, हा. पण जेव्हा त्याच्यावर प्रश्न विचारला जातो तेव्हा वेगळाच अँगल उपस्थित होतो. तर हा सर, ते त्यामुळे बघितल्यासारखं वाटतं पण आठवत नाही आन्सर, असं होतं. एक्झॅक्टली त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की मित्रांनो, जर तुम्ही 12 तास अभ्यास केला तर 2 तास रिव्हिजन आवश्यक आहे. हा. 8 तास अभ्यास केला तर 1 तास रिव्हिजन आवश्यक आहे. 15 मिनिटं अभ्यास केला तर त्यातले 2 मिनिटं तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यायचे आहे. हा. कारण की मग तुम्ही सर असं म्हणजे डेलीच करायला लागेल की वीकली चालेल ठेवले येस, 2-3 तास? येस, तुम्हाला मी आता फॉर्म्युला सांगतो तुमच्या शेड्यूलमध्ये.
तुम्ही रात्री झोपताना जेव्हा बाळ झोपलेलं आहे आणि तुम्हाला झोपता हा. येत नाही पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेला तुम्ही शेवटचा अर्धा तास पाऊण तास तुम्ही रिव्हिजनसाठी द्या. काही नाही तर रिव्हिजन करणं खूप सोपं आहे. काहीच त्याला रिसोर्सेस लागत नाही. फक्त डोळे बंद करून रिवाईज करायचा प्रयत्न करा, आठवायचा प्रयत्न करा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कोणते कोणते कन्सेप्ट मी शिकलेले आहेत, कोणते कोणते कन्सेप्ट मी वाचलेले आहेत. हा. क्रुशियल फॅक्ट्स ज्या आहेत, आता समजा तुम्ही 1857चा रिव्होल्ट वाचलात किंवा सायन्समधला कुठला हम्म. कन्सेप्ट वाचला, तर मॉलिक्युल्सची नावं, एन्झाईम्सची नावं, हॉर्मोन्सची नावं, कन्सेप्टची हा. नावं, कन्सेप्टच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, फिजिकल क्वांटिटीजच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आठवण्याचे प्रयत्न करा. म्हणजे डिटेल्स आहेत ते डिटेल्स हा. डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर ही तुमची मेमरीची जी काय म्हणतात त्याला प्रोसेसिंग पॉवर जेवढी तुम्ही वाढवाल तेवढं तुम्हाला हम्म. अल्टिमेटली एक्झाममध्ये मदत करेल. ओके सर. आता तुम्ही एमटेक केलेलं आहे, तुम्हाला थोडंसं तुम्ही टेक सॅव्ही आहात. आय थिंक सर पण आय टी क्षेत्रात आहेत. तर तुम्हाला मी टेक्नॉलॉजीचा पण तुम्हाला भरपूर उपयोग करता येईल. हा. बरेचसे ॲप्स आहेत फोनमध्ये, बरेचसे ॲप्स आहेत, टू डू लिस्टचे ॲप्स आहेत, किंवा सिम्पल मी हो तुम्हाला सर, ते सांगतो की वापरते मी. येस, हम्म. आपल्या फोनमध्ये खूप पॉवरफुल टूल आहे ते म्हणजे कॅलेंडर. येस. तुम्ही कॅलेंडरमध्ये काय करा, अलार्म सेट करा आणि हा. कन्सेप्टच्या नावाने अलार्म सेट करा. रोज एक अलार्म सेट करायचा कन्सेप्टच्या नावाने, हम्म. आणि रात्री 9 वाजता किंवा 10 वाजता तो अलार्म वाजला पाहिजे. त्याच्यामध्ये जी ऑडिओ नोट आहे किंवा जे काही फोटोग्राफ तुम्ही सेव्ह करून ठेवलेला आहे किंवा जे काही महत्त्वाच्या फॅक्ट्स तुम्ही त्या अलार्ममध्ये लिहून ठेवलेल्या आहेत त्या लगेच पॉपअप झाल्या पाहिजे तुमच्या स्क्रीनवर. ओके. तर असंही तुम्ही करू शकता. तुम्ही गुगल कॅलेंडरचा खूप चांगला उपयोग करू शकता. त्याच्यानंतर बरेच असे प्रोडक्टिव्हिटी ॲप्स आहेत की तुम्ही स्वतःला रिमाइंडर पाठवून तुम्ही त्या गोष्टी निक्षून तुम्ही रिवाईज करायसाठी तुम्ही वेळ काढू शकता. ओके सर. ओके सर. ठीक आहे. स्टडी जेवढा इम्पॉर्टंट आहे, मी नेहमी 3 फॉर्म्युले सांगत असतो या प्रिपरेशन हम्म. फेजसाठी. तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला काढायचं आहे, पण तरी सुद्धा 33% स्टडी, 33% रिव्हिजन अँड 33% स्कोअर इम्प्रूव्हमेंट, हम्म. या तिन्ही गोष्टींना तुम्हाला इक्वल वेटेज, इक्वल महत्त्व द्यावं लागणार आहे. तुम्ही फक्त अभ्यास केला आणि रिव्हिजन नाही केली तर एक्झाममध्ये तुम्हाला काही आठवणार नाही. ओके. अभ्यास केला, रिव्हिजन केली, पण स्कोअर इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न केले नाहीत तर तुमचा स्कोअर वाढणार नाही. तुम्हाला ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होईल, सिली मिस्टेक्स होतील, निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचे मार्क्स कट होतील. हम्म. सो तुम्ही परत तुमच्या शेड्यूलमध्ये तर सांगितलं आता रिस्पॉन्सेस. उद्यापासून 45 डेज बाकी आहेत हां. आणि माझं जवळपास 60 to 65% रीडिंग झालेलं आहे ओके. विथ PYQ. ओके. पण रिव्हिजन्स नाही आहेत झालेल्या. ओके. मग मी राहिलेला सिलेबस कव्हर करू की एक एक वीक रिव्हिजन्स करू आता? याच्यावर मी बोलतो, मॅडमला काहीतरी सांगायचं आहे, मॅडम सांगतील त्याच्यानंतर मी बोलतो. सायली, सोपी गोष्ट आहे अगदी. आता उद्यापासून 35 वीक, सॉरी 35 डेज बाकी आहेत. आपण 30 डेज गृहीत धरू तुमच्या आजूबाजूची फोर्टी परिस्थिती. फाय सॉरी, 45 फोर्टी 45. फाईव्ह ओके ओके. हा. आपण गृहीत धरू की तुमच्याकडे 30 डेज आहेत. हा. ओके. आणि रोजची तुम्ही 10 पानं वाचताय, नवीन काहीतरी 10 पानं इनपुट्स घेताय किंवा 10 पानाचं नॉलेज घेताय, आणि पुढचे 15 दिवस आपण फक्त रिव्हिजनला जर ठेवले, तर ओके. ही आधीची तुमचा जो काही 60% सिलेबस वाचून झालाय आणि पुढच्या 30 दिवसामध्ये वाचणारी नव्याने वाचणारी 10 पानं, अशी 300 पानं. आता हम्म. 300 पानं एकदम रिवाईज करायला आपल्याला किती वेळ जाईल बरं? आजच्या तारखेला तुम्ही जे वाचाल किंवा उद्या तुम्ही जे वाचाल ते तुम्हाला 30 दिवसांनी तितकंच क्लिअरली आठवणार आहे का? नाही. राईट. आपण ह्युमन्स आहोत. वी हॅव आवर ओन लिमिटेशन्स. वी आर नॉट मशीन्स. राईट. हम्म. तर हम्म. या केसमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला सरांनी सांगितलं की मी आज 10 पानं वाचली आहेत ना, त्या 10 पानांची रिव्हिजन जर मी आज रात्री झोपण्यापूर्वी केली तर ती कुठेतरी माझ्या माइंडमध्ये पक्की बसतात. ओके. त्याच पद्धतीने, आणि माझ्याकडे मग वेळही तेवढा जात नाही, कारण की मला जेवढी 300 पानांची रिव्हिजन करायला जेवढा वेळ लागणार आहे, त्या मानाने मला 10 पानांची रिव्हिजन करायला तितकासा वेळ लागणार नाहीये. हो. बरोबर. अजून एक तुमच्या फॉर्ममध्ये आम्ही मुद्दा पाहिला की जिथे तुम्ही म्हटलं की तुम्ही नोट्स काढत नाही आहात. कुठल्याही प्रकारचं तुमच्या भाषेत मायक्रो नोटिंग, नोट्स. मायक्रो नोट्स काढत नाही किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं नोटिंग करत नाही आहात. तर सायन्सचे उरलेले नोट्स काढलेत मॅडम मी फक्त.
अच्छा. मग इथून हा पुढचे जे उरलेले दिवस आहेत ना, ज्याच्यामध्ये अगदी इन डिटेल नाही, पण सरांनी कसं सांगितलं, की बेसिक कॉन्सेप्ट मी आज काय नव्याने शिकले, काय नवीन वाचलं, काय नवीन लक्षात घेतलं. याच्या तुम्ही जर बेसिक एक लिस्ट बनवली किंवा एक छोटीशी नोटिंग रोज काढलीत, तर तो कागद एक हातात घेऊन ते एक 10-12 ओळी ज्या काही असतील त्या हातात घेऊन तुम्हाला रात्री झोपताना त्याच्यावरती रिवाईज करणं. आणि मग जेव्हा असं तुमचं आठवड्याचं 7 दिवसाचं एक छोटंसं काय म्हणूया नोटिंग तयार होईल, आठवड्याच्या शेवटी एखाद दिवस त्या सगळ्या दिवसांच्या गोष्टींची रिव्हिजन करणं. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत पुढे गेलात, तर तुम्हाला नंतर सेपरेट वेळ रिव्हिजनला द्यावा लागणार नाही आणि तुमच्या ब्रेनला ते टायरिंग होणार नाही. कारण त्याला माहिती हा आहे, की अरे मी हे एकदा नाही, दोनदा नाही, मी तीनदा वाचलंय. मी एकदा वाचलंय, परत रात्री झोपताना मी त्याची रिव्हिजन केली आणि परत 7 दिवसांनी जेव्हा मला वेळ मिळाला, तेव्हा मी हे ऐकलेलं आहे. जे तुम्ही तुमच्या रिस्पॉन्समध्ये लिहिलंय, की कन्फ्युजन होतंय पेपरमध्ये लिहिताना. धिस इज द रिझन बिहाइंड इट. कारण तुम्ही आज वाचलेलं जर डायरेक्ट 90 दिवसांनी वाचलं, 50 दिवसांनी वाचलं, तर ते तुमच्या ब्रेनला समजून घ्यायला, लक्षात ठेवायला परत नव्याने ताकद खर्च करावी लागते. पण जर तुम्ही रोजच्या रोज त्याच्यासाठी एक दिवसाच्या शेवटचा अर्धा तास दिलात, तर ते तुम्हाला फटिगही नाही आणणार आणि त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजनही दूर होणार आहे. ज्या गोष्टी आज वाचताना समजल्या नाहीत, त्या मे बी रिव्हिजनमध्ये समजतील आणि ज्या गोष्टी आता चांगल्या पद्धतीने समजल्यात, त्या लक्षात राहायला तुम्हाला पुढची रिव्हिजन मदत करणार आहे. ओके ओके. आणि त्यामुळे याच्यात येस. नोटिंग करणं, नोट्स काढणं, डेली इन्क्लूड रिव्हिजन इन युअर डेली रुटीन, मे बी फॉर 15 मिनिट्स, हाफ एन आवर और मे बी 1 आवर. इन्क्लूड रिव्हिजन इन दॅट आणि ॲट द वीकेंड परत वीकच्या शेवटी तुम्हाला थोडासा रिव्हिजनसाठी वेळ काढायचा आहे, जेणेकरून तुमचा पुढचा जास्तीत जास्त वेळ वाचणार आहे. ओके मॅम. मी येस. तसं ओके. करेन मॅम टाइम टेबल इथून पुढे. येस येस, सर बोलते. आणि याच्यात अजून एक सांगतो की मायक्रो नोट्स म्हणजे असं वाटतं की डिटेलमध्ये नोट्स काढायचे असतात का, तर त्यात आणखीन एक तुम्हाला एक रिफाईनमेंट सांगतो सायली, की तुम्ही मायक्रो नोट्स जरी नाही काढल्या, जर तुम्हाला तेवढा पण वेळ किंवा तेवढी पण उरक तुम्हाला जर तुमच्या शेड्यूलमध्ये मिळत नसेल, तर तुम्ही हम्म. ऍटलिस्ट कीवर्ड्स तरी लिहा. हा त्या कन्सेप्टचं नाव तरी लिहा, की मी आता अभ्यासाला मी बसली आहे, माझ्यासमोर माझं नोटबुक आहे, मी फक्त कन्सेप्टचं नाव लिहिते आहे. हा आता तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की मी हे काय करते, मी नोट्सही काढत नाहीये आणि मी फक्त वाचते आणि मी फक्त कीवर्ड्स लिहिते. आता याचा उपयोग काय किंवा हाऊ इट वर्क्स. सो तुम्ही जेव्हा रिव्हिजन करायला बसाल रात्री, की हम्म आता ऍक्च्युली आपलं बाळ जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा तुम्ही त्याच्या शेजारी बसलेले असाल, तर धड म्हणजे बेडवर आपण योग्य पोझिशनमध्ये नसतो अभ्यास करण्याच्या. जेव्हा आपण रिलॅक्स बसलेलो असतो तेव्हा आपला नीट अभ्यास नाही करतायत, नीट पुस्तकं आपल्याला हो. ऍक्सेस नाही करतायत. मग अशा वेळेस ती यादी कन्सेप्टची किंवा कीवर्डची यादी जरी तुमच्यासमोर असली, तर हम्म इट विल हेल्प यू टू रिकॉल ऑल द असोसिएटेड कन्सेप्ट, असोसिएटेड फॅक्ट्स अबाउट इट. हा तर तर हळूहळू जेव्हा तुम्ही याच्यावर कराल, एक 3-4 दिवस तुम्हाला थोडंसं वियर्ड वाटेल, पण हम्म. अल्टिमेटली तुम्हाला रिअलाइज होईल की ह्या गोष्टी वर्कआउट करता आहेत. आणि आपण म्हणतो ना की त वरून ताकभात ओळखणे किंवा त वरून तपेलं ओळखणे, तर त्या कीवर्ड वरून त्याच्या आजूबाजूच्या फॅक्ट्स आणि कन्सेप्ट आठवण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला, तर हम्म. तुमच्या ब्रेनला तशी प्रोसेसिंगची सवय लागेल ओके आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिडिंग पण तुम्ही करू शकाल आणि त्याला रिव्हिजनला पण व्यवस्थित तुम्ही वेळ देऊ शकाल. ओके सर. ओके. आता 45 डेज मध्ये काय करायचं आहे, तर तुम्ही जे रिस्पॉन्सेस दिले त्याप्रमाणे तुमचा 60-65% सिलेबस वाचून झालेला आहे, राईट. हो आता याच्यात मी असं गृहीत धरतो की फक्त आणि फक्त सायन्सचाच अभ्यास तुम्ही नाही केलेला आहे किंवा फक्त सायन्स आणि चालू घडामोडी नाही केलं, तुम्ही बाकी पण थोडे थोडे विषय केलेले आहेत, पॉलिटी, थोडं हिस्ट्री, हो. थोडंसं जॉग्रफी, राईट. हम्म. मग मी तुम्हाला आता असं सजेस्ट करेन की 65% सिलेबस जर तुम्ही कव्हर केला असेल, तर अजूनही तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता. मी सर फॅक्च्युअल गोष्टी मागे ठेवल्यात फक्त, जसं की पॉप्युलेशन, ज्या गोष्टी परत म्हणजे फिजिक्सचे मी न्यूमरिकल्स केलेले आहेत नोट्स मध्येच, सगळे स्टेट बोर्डचे सॉल्व अनसॉल्व केलेले आहेत, पण त्याचे ना मी फॉर्म्युलेंची लिस्ट केले. ओके. तर मग ते मी ह्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत की ज्या पाठच कराव्या लागतील, त्या मी थोड्याशा बाजूला ठेवल्यात एप्रिलसाठी. ओके. मग मग त्या घेऊ आता की एप्रिल मध्येच करू मग असं, आता कारण मला याच्यामध्ये वाटतं हा याच्यामध्ये आपलं बघायचं आहे, आपण इंजिनियर आहोत, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आपल्याला माहिती आहे. येस
की आपण एखाद्या गोष्टीसाठी किती वेळ खर्च करतो आहे आणि त्याच्यातून आपल्याला किती आउटपुट मिळत आहे. येस. आता मुळात न्यूमरिकल्सवर किती प्रश्न येतात 100 पैकी हे तुम्ही बघितलं पाहिजे. राज्यसेवा प्रिलिम्समध्ये जर सायन्सचे क्वेश्चन बघितले तर 20 ते 22 प्रश्न सायन्सवर येतात. येस सर. त्यापैकी फिजिक्स मधलं एखादं न्यूमरिकल येतं, केमिस्ट्री मधलं एखादं न्यूमरिकल येऊ शकतं, म्हणजे 22 पैकी फार तर फार 3 न्यूमरिकल्स येतील, गणित हो. येतील. लाईटच्या रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, लेन्सेस, मिरर याच्यावर एखादं गणित येऊ शकतं, किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटीचा एक आणि वर्क एनर्जीचा एक. येस, किंवा ग्रॅव्हिटेशनवर एखादं येऊ शकतं. हा. तर आता त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवा. येस. असं नको व्हायला की 3 प्रश्नांसाठी 97 प्रश्नांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. नाही ठीक सर, आहे. ते सॉल्व केले, प्रॅक्टिस केले ना, तर मग ते फक्त फॉर्म्युले केले तरी पण बस होईल त्याचं. बस ते मग ते परत आता नाही वाचायची गरज. ओके, आता त्याचा जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर आता हा. तुम्ही काय करा की 2 गोष्टी करा. एक तर सिलेबसमध्ये हाय यिल्डिंग टॉपिक्स कोणते कोणते आहेत. हा. हाय यिल्डिंग टॉपिक्स म्हणजे आता सायन्सवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात, 20 ते 22. हा. त्याच्यानंतर करंट अफेअर्स, हम्म. त्यानंतर जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट, म्हणजे 15 क्वेश्चन जॉग्रफीचे आणि 5 एन्व्हायरमेंटचे, असे 20 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर मग 15 असे पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री. हिस्ट्री. ओके, तर असं येस. तुम्ही प्रायोरिटी वाईज तुम्ही यादी बनवा सब्जेक्टची. ओके. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज हाय यिल्डिंग टॉपिक्स कोणते आहेत, जसं सायन्समध्ये कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स येतात, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजीमध्ये कोणत्या कोणत्या हा. टॉपिक्स हे खूप हाय यिल्डिंग टॉपिक्स आहे, म्हणजे याच्यावर 100% प्रश्न येणार. येस. मी राज्यसेवाच्या इकॉनॉमिक्सच्या आणि सायन्सच्या हाय यिल्डिंग टॉपिक्सवर व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही हा. बघा, हा. प्रत्येक सब्जेक्टचे असे हाय यिल्डिंग टॉपिक्स काढा. जसं पॉलिटीमध्ये पण प्रियम्बल असेल, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, प्रेसिडेंट, गव्हर्नर, 5th शेड्यूल, 6th शेड्यूल, इलेक्शन्स. सो आपल्याकडे आता वेळ कमी आहे, आणि जे आता सगळ्यात पहिले म्हणजे आपलं कमांड एरियाज आहेत. कमांड एरियाजवर आपल्याला काम करायचं आहे. पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की प्रायोरिटी वाईज सब्जेक्टची यादी करा, जास्त मॅक्सिमम क्वेश्चन्स टू कमीत कमी क्वेश्चन्स. हा. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टमध्ये सेक्शन वाईज हाय यिल्डिंग टॉपिक्स कोणते त्याची यादी करा. सायन्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, पॉलिटीमध्ये सांगितलं, इकॉनॉमीमध्ये सांगितलं, असे हाय यिल्डिंग टॉपिक्स काढा की ज्याच्यावर हमखास प्रश्न येतो, ते काढा. आणि त्याच्यामध्ये मग आता तुम्ही बघा की तुमची स्ट्रेंथ एरियाज कोणते आहेत. जसं सायन्समध्ये आता तुमचं बीटेक झालेलं आहे, तर हा. फिजिक्समध्ये काही प्रॉब्लेम नाही, केमिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, कदाचित बायोलॉजीमध्ये प्रॉब्लेम येईल. मग हो. आता बायोलॉजीमध्ये नेमकं तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतो. बायोलॉजीमध्ये पण असं असेल की काही क्वेश्चन्स तुम्ही टॅकल करू शकता, काही तुमच्यासाठी नवीन आहे. आता बायोलॉजीमध्ये ज्या गोष्टी नवीन आहेत तुमच्यासाठी त्या इग्नोर करा. आता 45 डेजमध्ये तुमच्याकडे वेळ नाहीये की तुम्ही नवीन काहीतरी वाचाल. हम्म. सहज क्लिअर करणारा एखादा एरिया असेल की जो तुम्ही 1 किंवा 2 रिडिंगमध्ये तुम्ही ते क्लिअर करू शकता, तर ते तुम्ही वाचा. ओके. पण आय कॅन अंडरस्टँड की इंजिनियर्स आर किती ते कम्फर्टेबल असतात बायोलॉजी सोबत, मी समजू शकतो. येस. सो तेवढा मी तो इंटरेस्ट मागेच शिकलाय अजून पण. नक्कीच. अजून तर मी तो घेतच नाहीये, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री चालू आहे, तो घेऊ पण वाटत नाहीये. बरोबर. पण ठीक आहे. म्हणजे जे काही त्याची लिस्ट काढली आहे की हम्म. हमखास, कारण सायन्स खूप अनप्रिडिक्टेबल आहे सर. अगदी टाइम खूप द्यावा लागतोय आणि त्याचा आउटपुट खूप कमी आहे. कमी आहे, बरोबर आहे. हा. पण स्टील तुम्ही मायक्रो अनालिसिस जर केलं, तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये दिलेलं आहे की मायक्रो अनालिसिस तुम्ही केलेलं नाही आहे, तर जसं मी तुम्हाला सांगतोय तसं तुम्ही मायक्रो अनालिसिस जर केलं, हा. तर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ॲटलिस्ट जे हाय यिल्डिंग टॉपिक्स आहेत, शुअर शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला हम्म. टॅकल करता येतील. हो. मग आता उरलेल्या 45 डेजमध्ये तुमच्या स्ट्रेंथ एरियाज प्रमाणे तुम्ही जो अभ्यासक्रम तुम्ही ऑलरेडी कव्हर केलेला आहे त्याला हम्म. जास्तीत जास्त वेळ देऊन त्याच्यावर कमांड मिळवण्याचे प्रयत्न करा. ओके. आणि जे पॉसिबल एरियाज आहेत की थोडासा अभ्यास करून ते मी क्लिअर करू शकते किंवा त्याच्यावर कमांड मिळवू शकते, अशा पेरिफेरल टॉपिक्सला तुम्ही वेळ द्या. सर, तशी टॉपिकची मी लिस्ट काढली आहे.
पण ती साधारण म्हणजे 8 ते 9 वर्षांची आहे. तर ओके. मग मागचे असं झालं आहे की काही काही टॉपिक असे आहेत, सपोज मिडायवल हिस्ट्री वगैरे, हम्म. जे अगोदर फेवरेट होते आयोगाचे, पण मागच्या वर्षी फक्त एक क्वेश्चन आहे त्याच्यावरती. नाही, बरोबर आहे. आणि मग आता हा, आणि एन्शंट वरती पण 4 5 5 6 क्वेश्चन असायचे. तर ते दोनच क्वेश्चन आहेत एन्शंट वरती आणि एक मिडायवल वर, असे फक्त 3 2023 ला क्वेश्चन आलेत. बरोबर आहे. तर त्याला किती टाइम द्यायला पाहिजे असं, की बाबा आता अगोदर येत होते पण आता आलेच नाहीये, 2 वर्ष झालं क्वेश्चन. बरोबर आहे. आता याच्यात हे पुन्हा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, की मुळात हा. क्वेश्चन्स कमी येतात आणि हम्म. तुमच्याकडे वेळ पण कमी आहे. मग हो. अशा वेळेस तुम्ही अशा छोट्या मोठ्या कन्सेप्टच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही हम्म. महाराष्ट्राचा इतिहासाला फोकस करा. हो. समाज सुधारकाचा जो एरिया आहे त्याच्यावर फोकस करा. इंडियन नॅशनल मुवमेंटचा जो एरिया आहे, स्पेसिफिकली हम्म. 1885 किंवा 1847 टू 1947, हा. त्याला तुम्ही फोकस करा जास्तीत जास्त. त्याच्यातही जे इम्पॉर्टंट मुवमेंट्स आहेत, म्हणजे अगदी स्वदेशी पासून नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, क्विट इंडिया हम्म. मुवमेंट, हम्म. तर अशा ज्या इम्पॉर्टंट मुवमेंट्स आहेत आणि त्याच्या स्पेसिफिक महाराष्ट्रातल्या ज्या मुवमेंट्स आहेत, तर हम्म. मेजर मेजर ज्या गोष्टी आहेत की ज्या हमखास विचारल्या जातात, आणि स्पेसिफिकली 2018 ते 2023, हा. मागच्या 10 वर्षाचं आपण म्हणतो, पण ते अनालिसिस कधी करायचं असतं की तुमच्या समोर आता 1 वर्षाचा वेळ आहे, तेव्हा आपण हो. म्हणतो की 10 वर्षांचं अनालिसिस करा. पण आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही मागच्या 6 वर्षांचा अनालिसिस पहिले करा. त्यामध्ये हम्म. तुमच्या, आता तुम्हाला माझं बोलण्याचं तुम्हाला समरी कळली असेलच की हो. जे लो हँगिंग फ्रुट्स आहेत हम्म. हम्म. ते पहिले ग्रॅब करायचा प्रयत्न करा, पण संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करा. हम्म. फक्त एक किंवा दोन विषय तुम्हाला घेऊन चालणार नाहीये. आता हम्म. तुम्हाला सांगतो की जर 7 टॉपिक आहेत प्रिलिम्समध्ये, जीएस मध्ये, तर हम्म. 7 पैकी कुठला एक टॉपिक तुम्ही सोडू शकता. जसं हा. तुम्ही बायोलॉजी सांगितलं, हो. तर मग सायन्समधलं बायोलॉजी तुम्ही पूर्णपणे इग्नोर करत असाल किंवा एक 10% जर तुम्ही कव्हर करत असाल, तर तुम्हाला इतर जे 6 टॉपिक्स आहेत, हम्म. 6.5 टॉपिक्स, ते तुम्हाला हम्म. कम्प्लीट करावे लागतील. त्याला तुम्हाला पूर्ण न्याय द्यावा लागेल. हम्म. त्याच्याशिवाय तुमचं क्वेश्चन्स कव्हर होणार नाहीत. सिलेबसमधल्या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येतो. येस. उदाहरणार्थ जर इकॉनॉमिक्समध्ये सांगायचं झालं तर पॉवर्टी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुजन, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, डेमोग्राफिक्स, 5 इयर प्लॅनिंग आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स, या सगळ्या टॉपिक्सवर प्रश्न येतात. हो. एक 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 दोन 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 प्रश्न येतात. हो. पॉलिटीमध्ये पण तसंच आहे. सो तुम्हाला सगळा सिलेबस जेव्हा तुम्ही कव्हर कराल, तेव्हा कुठे तुम्ही जे रिक्विजिट नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही टॅकल करू शकता त्यांना. ओके. मग आता हे झालं प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. अभ्यास तुम्हाला सांगितला कसा करायचा, हो. रिव्हिजनचं तुम्हाला महत्त्व सांगितलं. आता 2 मिनिटांमध्ये मी स्कोअर इम्प्रूव्हमेंट बद्दल तुम्हाला सांगतो. हा. 2 व्हिडिओज मी मागच्या वीकमध्ये पब्लिश केल्यात आपल्या चॅनलवर. एक तर राज्यसेवा प्रिलिम्स कट ऑफ क्लिअर करण्यासाठी ॲक्युरेसी किती पाहिजे, हा. सो तुमची ॲक्युरेसी किती आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि ती ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहिले बघा ओके सर. की तुम्हाला काय केलं तर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करता येणार आहे, आणि तुमची आत्ताची ॲक्युरेसी किती आहे त्याच्यावरून तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत हे तुम्ही हा. बघा. कारण ओके. की हा क्वेश्चन सगळ्या कॅन्डिडेटच्या समोर असतो की 100 पैकी मी किती प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे. हम्म. हम्म. मग मुलं अशी स्ट्रॅटेजी करतात की आपण क्वेश्चन पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर ठरवू की किती प्रश्न सॉल्व्ह करायचे. हो. मग पेपर डिफिकल्ट आला तर नाही नाही, मग मी निगेटिव्ह मार्किंगमध्ये माझं प्रश्न चुकतील आणि माझा स्कोअर हम्म. कमी होईल, म्हणून मग मी काय 60च क्वेश्चन सॉल्व्ह करेन. हम्म. हम्म. पेपर सोपा आला तर मी 80 क्वेश्चन सॉल्व्ह करेल. असं एक स्ट्रॅटेजी ढोबळमानाने विद्यार्थी करतात. येस. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठी गफलत अशी होते की तुम्हाला तुमची अॅक्युरसीच माहिती नसेल आणि तुमची अॅक्युरसी मुळात 30 ते 40% असेल आणि तुम्ही 60 प्रश्न सॉल्व्ह करून आलात, तर तेव्हाच तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. ओके. तर यासाठी तुम्ही त्या अॅक्युरसीचा व्हिडिओ बघा, अॅक्युरसी किती पाहिजे. मागच्या वेळेस तर कंबाईन दिली होती मी, ओके. म्हणजे ती पण असंच जानेवारी मध्ये ऍड आली. हम्म. आणि मग आता होते बुक्स, मग कारण माझे जे
हस्बंडचे भाऊ आहेत, ओके. ते ACS ओके. तर ते मला म्हणे की असं घरी बसून राहण्यापेक्षा, कारण बाळ 3 वर्षाचं होईपर्यंत जॉब नाही करायचा, पूर्ण फॅमिलीने ठरवलेलं आहे. त्यामुळे ओके. ओके. अ, मग ते मी रीडिंग करून फॉर्म भरला आणि फेबमध्ये सुरू केलं होतं रीडिंग. तर मग ते कंबाईन फर्स्ट अटेम्प्ट होता, माहिती नव्हतं की टेस्ट वगैरे द्यायच्या असतात, टेस्ट सिरीज असते, असं काही असतं, टाइम लावून प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि त्यातून मॅथ्सचे क्वेश्चन 20 आले ओके. त्याच्यामध्ये. हो. हा, मग मॅथ्सचे क्वेश्चन एवढे सोपे होते की ते हम्म. बघूनच घरी असं वाटलं की हे तेवढ्यावरती पण 40 मार्क पडले असते, बरोबर मॅथ्स आहे. आणि बाकी थोड्याशा स्टडीवर. पण बरोबर. मी गेलेच मॅथ्सच्या 3च क्वेश्चन पर्यंत, हम्म. आणि 59 अटेम्प्ट मध्ये 33 स्कोर आला होता. ओके. ओके. हा, मग ते ठरलं का बाबा 60 पण अटेम्प्ट नाहीये तर आपलं तर काही होतच नाहीये. हम्म. पण फक्त त्यात एवढं होतं की निगेटिव्ह जास्त गेलं नाही, बरोबर आहे. आणि 1 तासाचं काही मॅनेजमेंट जमलं नाही मागच्या एक्झॅक्टली. वेळेस. याचा अर्थ तुमची अॅक्युरसी चांगली आहे, बट हम्म. स्टील मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही अॅक्युरसी किती हवी तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर अॅक्युरसी कशी इम्प्रूव्ह करावी तो पण तुम्ही व्हिडिओ बघा, आणि त्यानुसार ओके. तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही डेव्हलप करा. ओके. ओके. मग आता हा. मला असं वाटतं की ओव्हरऑल बरेच सगळे विषय झालेले आहेत डिस्कस करून. येस. मॅडम काही रिमार्क्स सांगतील, कन्क्लुडिंग रिमार्क्स, आणि मग आपण ह्या मीटिंगला थांबवू, आणि त्याच्यानंतर मला काही गोष्टी सांगायच्यात, मग आपण ही मीटिंग थांबवू. येस, पुढे जाण्यापूर्वी सायली, साधारण आता आपण जी चर्चा केली ती तुमच्या फॉर्मनुसार केली आहे. याच्या व्यतिरिक्त हा. तुम्हाला काही सरांना प्रश्न किंवा शंका विचारायची आहे का? हा, तेच की आता माझं मी सांगितलं की 60% स्टडी झालेला आहे. हं. तर मग सपोज मी 80% जरी कंप्लीट केला तर रिव्हिजन्स किती लागतील? आणि म्हणजे मी वाचल्यावरती मला डोक्यात येत आहे की असं नाही वाटत आहे की हे कधीच नाहीये वाचलेलं वगैरे, आणि क्वेश्चन पण सुटतायत, पण ते रीडिंग नंतरच्या 3 दिवसातच सुटतायत. ओके. असं पण हम्म. आहे, कारण हे हम्म. पूर्ण नॉन टेक्निकल सिलेबस आहे, बरोबर. थेरॉटिकल. बरोबर. आणि इवन स्कूलिंग मध्ये पण मी थेरॉटिकल सब्जेक्ट असेच ऑप्शनला ठेवायची, सायन्स हम्म. मॅथ्स फक्त करायची. हम्म. आणि 11th-12th ला पण मला जॉग्राफी भेटत होता म्हणून मी बायो ठेवला होता, कारण जॉग्राफी ओके. नको करायला म्हणून. आणि मग ते हम्म. आता बघून ते फिजिकल, वर्ल्ड जॉग्राफी, इंडिया जॉग्राफी, महाराष्ट्र जॉग्राफी, ते असं झालंय की म्हणजे वाटत आहे सोपं, वाचायला छान वाटत आहे, वाचत जाते वाचत जाते. सौदी सरांनी लिहिलंय पण छान एकदम, अच्छा. पण असं की रिव्हिजन होत नाहीत, आणि क्वेश्चन तेवढं त्याच दिवशी सुटत आहे, 2-3 दिवसात सुटत आहेत, परत नाही सुटत आहेत. आता याच्यात एक मी सांगतो की तुम्ही आयुष्यामध्ये ज्या गोष्टीपासून दूर पळता त्या गोष्टी तुमचा पाठलाग करत असतात, त्या काही पिछा सोडत नाही. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर रिव्हिजनला वेळ मिळत नसेल, कमी मिळत असेल, किंवा रिव्हिजनचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स, म्हणजे असं नाही की मी 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 500 क्वेश्चन सॉल्व्ह केले. मी तर तुम्हाला म्हणेल की डेली मिनिमम 100 क्वेश्चन सॉल्व्ह करा, किंवा मिनिमम एक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करा जीएसची. ओके. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण तुमची रिव्हिजन होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी टेस्ट देते आहे, माझा वेळ खर्च होतोय, अभ्यास होत हा. नाही, रिव्हिजन होत नाही, असं समजू नका. जेव्हा तुम्ही हा. टेस्ट देता आणि टेस्टचं अनालिसिस करता, तेव्हा पण तुमची बरीचशी रिव्हिजन होत असते. ओके. मॅडम, काय बोलायचं तुम्हाला त्याच्यावर? सायली, आता तुम्ही म्हटलात की स्कूलिंगमध्ये पण तुम्ही हे थेरॉटिकल सब्जेक्ट्स ऑप्शनला टाकत होतात आणि मॅथ्स सायन्सवर कॉन्सन्ट्रेट करत होतात. सर, आता आहे का आपल्याला हा ऑप्शन अवेलेबल? आता नाहीये. नाहीये ना. त्यामुळे करण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरं, हा. तुम्हाला समजेल अशा जर काय म्हणूया उदाहरणाने तुम्हाला ही गोष्ट सांगायची झाली की तुम्ही जे बाजूला टाकताय त्याचं काय होऊ शकतं. आता तुम्हाला छोटं बेबी आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बाळ जन्माला आल्याला लगेच उभं राहून चालायला लागलं का? हो. हो, चालायला लागलं. नाही नाही. नाही ना? बापरे! मी म्हटलं बापरे! असं इतकं छान बाळ कसं काय आहे? नाही, नाही लगेच बाळ उभं राहून चालायला लागत ना. म्हणजे जो आता ह्याच्यामध्ये सायंटिफिकली काय होतं, की आधी बाळ मान धरायला शिकतं, मग पालथं पडायला शिकतं, मग पुढे सरकतं, मग गुडघ्यावर येतं आणि रांगतं. आणि ह्या हम्म. सगळ्या प्रोसेसमध्ये काय होत असतं सायली, त्याचे जे वीक मसल आहेत ना, ते स्ट्रॉंग होत जातात विथ प्रॅक्टिस. ओके. बाळ जेव्हा हम्म. कमरेमध्ये उभं राहून रांगायला शिकतं, तेव्हा त्याची कंबर, गुडघे, पाय मजबूत होत जातात, त्याच्यात ताकद येते, कॉन्फिडन्स येतो, मग ते उभं राहतं आणि मग ते चालायला शिकतं. आता जर ही हम्म. प्रोसेस झालीच नाही,
जर त्या वीक मसल्सवरती काम झालंच नाही तर बाळ कधी उभं राहायला शिकेल, कधी चालायला शिकेल, याची काही गॅरंटी आहे का? हम्म. सारखं आपण उचलून नाही घेत बाळाला. आपण काय सांगतात घरचे मोठी माणसं, उचलून नको घेऊ, त्याचं त्याला पडू दे पण चालू देत. हो. इतकं सोपं आहे. जे तुमचे वीक सब्जेक्ट्स वाटतायत, ज्याची भीती वाटतेय, ज्याच्यामध्ये कंटाळा येतोय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजून वीकच राहणार आहेत. त्याच्यासाठी पर्याय एकच आहे की त्याचा जसा जमेल तसा, जेवढा झेपेल तेवढा घास घ्या, तितपत त्याचा हम्म. तुम्ही अभ्यास करा आणि डेली त्याची रिव्हिजन करा. ज्या हा. कॉन्सेप्ट विसरायला होत्या, आता ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते तुमच्या निश्चित लक्षात राहत आहे. म्हणून तर शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना पिक्चरची गाणी सहज पाठ होतात, पण मराठीतल्या कुसुमाग्रजांच्या कविता पाठ होत नाहीत, कारण त्यात हो. इंटरेस्ट नाहीये ना. हो. आणि इंटरेस्ट आपल्याला आपला डेव्हलप करावा लागणार आहे. आता तर आपण एका काउंटडाऊनला सुरुवात केलेली आहे, हम्म. राईट? तर त्या काउंटडाऊनला कन्सिडर करता तुम्हाला तुमचे जे वीक मसल्स आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्याकडे, त्यांच्यापासून आता पळून, आपल्याकडे हा पर्याय नाही की मी ऑप्शनला टाकते, म्हणजे ते करायचं तर आहेच, कसंही करून ते हम्म. करायचं आहेच. मग त्याला हा. एकदम शेवटच्या टप्प्यात जाऊन करण्यापेक्षा आणि ओव्हर एक्सपेक्टेशन स्वतःकडनं ठेवण्यापेक्षा थोडं थोडं करा, थोडी थोडी रिव्हिजन करा, आणि तुमच्या असं हम्म. आपचूक लक्षात येईल सायली की अरे, माझ्या लक्षात आलंय आणि मी खूप छान प्रकारे टॅकल केलेले आहेत हे विषय. आणि हा. ह्याच्यासाठी तुम्हाला एक गंमतशीर मी असं पण, जर तुमच्याकडे पर्याय अवेलेबल असेल, ज्या कॉन्सेप्ट तुम्हाला असं वाटतात की त्या बोरिंग आहेत, रेटाळ आहेत आणि मी वाचतीये आत्ताच ओके वाटतात पण लक्षात राहत नाही, काय करायचं, जेव्हा हम्म. तुम्हाला जर शक्य असेल लाऊड रिडिंग करणं, तर तुम्ही त्या हो. मोठ्यांदी वाचा आणि त्या वाचत असताना तुमच्या फोनचं रेकॉर्डर ऑन करा, व्हॉइस रेकॉर्डर. हम्म. आणि जेव्हा मग हम्म. तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही काही तुमची तुमची कामं करताय आणि जेव्हा तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकणं शक्य आहे, हम्म. त्या कॉन्सेप्ट किंवा ते जे काही तुमच्याच आवाजातले, तुमच्या भाषेतले रेकॉर्डिंग्स आहेत, ते तुम्ही एका बाजूला चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनही होईल, तुमच्याच भाषेत बोललेलं परत तुम्हाला ऐकता येईल, पुढे रिव्हिजन करतानाही तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके. ठीक आहे, कारण सायन्स मॅथ्स हे टेक्निकल सब्जेक्ट आहेत, पण थेरोटिकल सब्जेक्टला तुम्हाला थेअरीवरती कॉन्सन्ट्रेट करावंच लागणार आहे. येस, आणि त्यातून सीसॅट क्वालिफाईंग झालाय. एक्झॅक्टली. राईट. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. तुम्हाला सीसॅट साठी म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल असं मी म्हणजे गृहीत धरतो. हा, नाही सर, प्रॉब्लेम काही हम्म. नाहीये हा. त्याच्यामध्ये. पण त्यालाही पण थोडासा वेळ द्या, वीक मधून एक किंवा दोन सेशन्स त्याच्यासाठी ठेवा. हा. कारण हा. की राज्यसेवा प्रिलिम्सचं जे सीसॅट आहे ते म्हणजे बऱ्या भल्यांना ते पेलवत नाही, तर त्याच्यामुळे हम्म. म्हणजे हा इतिहास आहे. म्हणजे सीसॅट क्वालिफाईंग करून सुद्धा हम्म. एमपीएससीने अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे की ते क्वालिफाय होऊ शकत नाही. असे ओके. असे प्रश्न त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर तुम्ही जरा त्याचं पण म्हणजे मी तर तुम्हाला, तुमच्यासाठी खूप इझी आहे. मागच्या 6 वर्षातले सीसॅटचे पेपर बघा, तुम्हाला हा पटकन सर, ती अंदाज. मी 4 जूनला दिली होती ना, म्हणजे हम्म. असंच ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. हा. त्यावेळेस मी 5 क्वेश्चन पेपर मधलं पॅसेजचं प्रॅक्टिस केले होते. हम्म. ते 4 जूनला आलते, मला 108 मार्क आले होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काहीच हरकत नाही. म्हणजे त्या त्या डिफिकल्टी लेवलला तुम्ही जर कम्फर्टेबल हम्म. असाल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हम्म. आठवड्यातून एक सेशन दिलं तरी हा. चालणार आहे. नाही सर, मी ते गेट वगैरे एक्झाम्स दिलेले आहेत आणि RS अगरवाल यूज केलं, त्यामुळे ह्याचं एवढं काही वाटत नाहीये. काहीच प्रॉब्लेम फक्त नाही. GSचाच प्रॉब्लेम आहे. आणि त्यातून सर एक विचारायचं होतं की हे जे हॉट टॉपिक्स काढलेत की ते हमखास प्रिलियम्सला येतातच. आणि आता सपोज की 40 चॅप्टर आहेत पॉलिटीच्या बुकमध्ये, हम्म. त्यातले 33 चॅप्टर आहेत करावेच लागत आहेत. हो. पण मी वाचलेत 40, म्हणजे जेव्हा मी रिडिंग केलं, किंवा इकोचे स्टार्ट पासून एंड पर्यंत सगळे वाचलेत. बट त्यातले एक 8 ते 10 चॅप्टर आहेत इकोचे पण, की जे राज्यसेवा प्रिलियमला येतात. बरोबर आहे, बरोबर आहे. अं, मग सर आता मी तेवढेच करू इथून पुढे, का परत करू सगळं? नाही नाही, तेवढेच करा जे अगदी व्यवस्थित तुम्ही डिरेक्शनने चाललेले आहात. ऑलरेडी म्हणजे मी सांगायच्या अगोदरच तुमची यादी तयार आहे, म्हणजे तुमचं व्यवस्थित हम्म. प्रिपरेशन चाललेलं आहे. सो ते हा. तुम्ही कंटिन्यू करा, त्याच डिरेक्शनने तुम्ही जा. नाही म्हणजे बाकीचे नको वाचू ना, जे प्रिलियमला येत नाहीयेत कधीच. नाही नाही, काही पॉईंटच नाही. तुमच्याकडे 45 डेज आहेत ऑलरेडी. तुमच्याकडे हा. हॉट टॉपिक्सची यादी आहे, तीच खूप मोठी आहे. तुम्ही त्याला जास्तीत जास्त वेळ देऊन त्याच्यावर कमांड मिळवा, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करा. हा. मग सर त्याचे ना, मी PYQ फक्त प्रिलियमचे केलेत. प्रिलिम्सच करा, मग काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच हा, हरकत मी नाही. ते 21,000 मधले नाहीत केलेले आहेत, कारण खूप आहेत म्हणजे असू द्या. 200, एका टॉपिकवर 200-300 PYQ आहेत. बरं. आणि असू द्या, त्याची काहीच लेवल हरकत नाही. राज्यसेवेला मॅच होत नाही. बरोबर आहे, काहीच हरकत नाही. हा. काहीच ओके. हरकत नाही.
सो कन्क्लुडिंग रिमार्क्स मॅडम सांगतील. येस. सो आपण आज सायली पहिल्यांदा बोललेलो आहोत. आता आपण ह्याच्यानंतर पुन्हा 1 महिन्याने भेटणार आहोत. इन ओके. बिटवीन ह्या चर्चेमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळे इनपुट्स दिले होते. आय अज्युम की तुमच्याकडे पेन आणि पेपर असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्या असतील. हो हो. तर या सगळ्या चर्चेनंतर आम्हाला तुमच्याकडनं 2 गोष्टी अभिप्रेत आहेत. हो पहिलं म्हणजे जे तुम्हाला आम्ही डायरेक्ट जे काही इनपुट्स दिलेत, की फॉर एक्झाम्पल हो. आम्ही ब्रीथिंग टेक्निक मी तुम्हाला सांगितलं आहे, किंवा तुम्हाला येस. सरांनी सांगितलं की रोज तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, किंवा मी हो सांगितलंय तुम्हाला की तुमच्या न्यूट्रिशनकडे लक्ष द्यायचं आहे, तुमच्या रेस्टकडे हो. लक्ष द्यायचं आहे. अगदी हे छोटे छोटे म्हणजे बुलेट पॉईंट्समध्ये जे छोटे छोटे डिरेक्ट इनपुट्स आहेत, मला त्याची एक हा. यादी तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आपला ओके. हा जो काही झूम कॉल आहे हा संपल्यानंतर मला तुमच्याकडनं एक मेसेज अपेक्षित आहे, ज्याच्यात तुम्ही नंबरिंग करून 1 2 3 जे काही 8 10 इनपुट्स आहेत त्याची तुम्ही मला ओके. यादी पाठवायची. दुसरं असं येस. करायचं की ह्याच्यातनं तुमचा टेक अवे पॉईंट काय होता या डिस्कशनमधनं, व्हॉट डिड यू लर्न इन ब्रीफ, लिटल, हा. काय की ज्या काही अनपेक्षित गोष्टी तुम्हाला कळल्या, काही नवीन कळल्या, काही ऍड्रेस केल्या, याचा काय उपयोग होईल सायली, की तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग होईल आणि तुम्हाला अजून पुढे काय प्रश्न आहेत, अजून कुठल्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स अपेक्षित आहे, हे पण हा. तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी येईल. ओके मॅम. ओके. ओके. तो हे दोन हा. मला व्हॉट्सअप मेसेजेस तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. यापैकी जी मी पहिली लिस्ट तुम्हाला सांगितली ना, की जे मी तुम्हाला हा. डायरेक्ट इनपुट्स आम्ही दिलेले आहेत, की ज्या नवीन गोष्टी आपण तुमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये इंट्रोड्यूस करतोय, की डेली ओके. रिव्हिजन करायचे, नोटिंग करायचे, व्हॉट एव्हर इट इज, त्या हम्म. सगळ्या गोष्टींची एक तुम्ही छोटीशी कॉपी बनवायची आहे, जी तुमच्या घरामध्ये, रेफ्रिजरेटरला, तुमच्या भिंतीवर, रूममध्ये, तुमच्या स्टडी टेबलच्या समोर, जिथे कुठे तुम्हाला नजरेसमोर ती ठेवता येईल ती ठेवायची आहे. जेणेकरून ओके. आपण ह्या ज्या काही नवीन प्रॅक्टिसेस इन्व्हॉल्व्ह करायचा किंवा इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतोय, त्या तुम्हाला काय म्हणूया, त्या रोजच्या जीवनात आणायला तुम्हाला सोप्या पडतील, त्या तुमच्या समोर राहतील, तुमच्या समोर एक टार्गेट राहील. ओके मॅडम. ओके. सो ह्या गोष्टी हा. तुम्हाला समोर ठेवायच्या आहेत. इन बिटवीन जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा पद्धतीने करू शकता आणि आता पुढचं काय असेल हे सगळं तुम्हाला सर सांगतील. सो माझ्याकडनं एवढंच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. छान प्रिपरेशन करा. इन बिटवीन तुमच्या ज्या काही अचीवमेंट्स असतील, म्हणजे फक्त शंकांसाठी नाही तर अचीवमेंटसाठी सुद्धा आमच्याशी संपर्क करा. आम्हाला लूपमध्ये ठेवा, जेणेकरून आम्हाला हम्म. कळेल की तुमच्या कशा पद्धतीने प्रिपरेशन चालली आहे, तुम्हाला काय गायडन्स हवा आहे, कुठे तुम्हाला शाबासकी देण्याची गरज आहे, आणि आम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला प्रोत्साहन द्यायला. येस येस मॅम. थँक्यू थँक्यू. येस येस सर बोलतील. सो अशीच आपली एक मीटिंग आता नेक्स्ट मंथमध्ये होईल, म्हणजे आफ्टर 30 days. हम्म. तुमच्याकडे 45 days आहेत, तर मग तुम्ही जर येस. एक 28 to 30 days थोडंसं एक चांगलं तुम्ही एफर्ट्स दिले, की याचं सगळं आपण एक आढावा घेऊ 1 महिन्यानंतर. तेव्हा परीक्षेला 15 दिवसचा कालावधी असेल, मग तुम्हाला ते ॲडेड एक ॲडव्हान्टेज राहील, की परीक्षेला जाता जाता काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर तेव्हा आपण चर्चा करू. येस सर. येस सर. आणि मध्यंतरी तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही व्हॉट्सॲपला सांगायचे आहेत. हो. त्याचं टेक्स्ट मेसेज किंवा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर रिप्लाय करू, किंवा ओके. खूपच तुम्हाला काही सिरियस तुमची अडचण असेल, डिस्कशन करायचं असेल, तर कॉलच्या माध्यमातून पण आम्ही तुम्हाला गाईड करू. हा. तुम्हाला सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू जर काही अडचण असेल, आता जसे थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी जर काही स्टडी मटेरियलची गरज असेल, हा. तर स्वप्न स्टडीजच्या आपल्या ॲपवर संपूर्ण राज्यसेवेचा कोर्स अवेलेबल आहे. म्हणजे ओके. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, सगळे टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत आणि प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञ फॅकल्टीजनी ते कोर्सेस शिकवलेले आहेत. हा. तो हा मोर दॅन 400 लेक्चर्सचा कोर्स आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. सो तुम्हाला असं ओके. वाटलं की क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला या कोर्सची गरज आहे, फॉर एक्झाम्पल समाजसुधारक. हा. समाजसुधारकचे आय थिंक 12 लेक्चर्स आहेत. तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये ऐकायचं झालं तर 1.5 ते 2 दिवसामध्ये तुमचं पूर्ण समाजसुधारक रिवाईज होईल. ओके पॉलिटी सर. असेल, पंचायत राज असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, तुम्ही सांगा हम्म. फक्त कोणता टॉपिक, आपल्याकडे सगळे टॉपिक्स आहेत. आणि सगळ्यात ओके. विशेष म्हणजे आपला जो कोर्स फी आहे त्याच्यावर 80% ऑफ आम्ही देतोय फक्त मेंटरशिप बॅचच्या विद्यार्थ्यांना. ओके. तो जी काही कोर्स फी आहे त्याच्यावर 80% डिरेक्टली ऑफ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला मी हा. कोर्सची लिंक पाठवेल, तुम्ही कोर्स ओके. चेकआउट करा, त्याच्यातलं सॅम्पल लेक्चर्स बघा. जर तुम्हाला असं वाटलं की सर मी हा कोर्स करू शकते, तर तुम्हाला मी तुमचं जे 80% ऑफचं डिस्काउंट कुपन आहे तुम्हाला पाठवेल. ओके सर. ओके. रिक्वेस्ट होती, कन्सिडरिंग काय म्हणूया की एव्हरीथिंग, आपण सायलीसाठी फक्त हं. 80चं डिस्काउंट 85 पर्यंत करू शकतो का?
करू शकतो की. येस. सो सायली, तुम्ही छान प्रिपरेशन करा आणि माझ्याकडनं तुम्हाला 5% जास्त डिस्काउंट मी अवेल करायला सरांना रिक्वेस्ट केलेली आहे. थँक्यू की थँक्यू मॅम. हां, कारण तुम्ही इतक्या रात्री जागून पिल्लाला जवळ घेऊन तुमच्या अभ्यास करताय आणि त्याच्यातनं जर तुमचं छान पोस्ट निघाली आणि आमची काही मदत होऊ शकली तर नक्कीच आनंदच होणार आहे. त्यामुळे हो. इतर विद्यार्थ्यांनी राग मानायचं नाहीये. कारण आत्तापर्यंत जितक्या विद्यार्थ्यांशी आम्ही बोललोय त्यांना आम्ही 80% डिस्काउंट सांगितलंय. पण तुमच्यासाठी सायली आपण 85% डिस्काउंट देणार आहोत जर तुम्ही कुठला कोर्स परचेस केला किंवा तुम्हाला त्याची काही गाईडन्स घ्यायची असेल तर नक्कीच.